महिलांना गर्दीच्या ठिकाणी संध्याकाळी टार्गेट करून चेन स्नॅचिंग. हडपसर पोलिसांनी 7 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 18 ऑगस्ट रोजी हडपसर पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी, सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महावीर लोंढे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आरोपी नामे अनिकेत विजय चव्हाण, ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण व सखोल तपासात त्यांनी वेळोवेळी हडपसर परिसरात चेन चोरी केली असल्याची कबुली दिली. नमूद आरोपी यांना हडपसर पोलीस स्टेशन भारतीय न्याय संहिता कलम या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींनी यापूर्वी हडपसर पोलीस ठाणे हद्दीत असे 5 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून सदरचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून 4,54,000 रुपये किमतीचे 45.540 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्हा करताना वापर केलेल्या होंडा युनिकॉर्न, हिरो एक्स्ट्रीम बनावट नंबर प्लेट, स्क्रूड्रायव्हर, मास्क, काळ्या रंगाची सॅंक असा एकूण 7,04,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण यांच्यावर यापूर्वी हडपसर, वानवडी, सिंहगड, बिबडेवाडी, भारती विद्यापीठ, समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंगचे 16 गुन्हे दाखल आहेत. हडपसर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.